नमस्कार. वनस्पती विद्या मिशनच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर आहिरे आपलं स्वागत करत आहे. आज आपण वेगवेगळ्या वनस्पतींच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये त्याचा कसा प्रभाव पडतो याचा भाग 1 आज आपण पाहणार आहोत. आजची जी वनस्पती आहे ही वनस्पती विशेष करून राहू आणि केतूसाठी प्रभावी आहे, अर्थात अश्वगंधा. अश्वगंधा या वनस्पतीच्या उपयोगामुळे ज्योतिषशास्त्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कुंडलीमध्ये त्रास देणारा राहू आणि केतू कशा पद्धतीने आपण बॅलन्स करावा याबद्दल मी आज आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे. वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून वनस्पतींची शोध आणि त्यांचे कार्यप्रणाली यूट्यूबच्या माध्यमातून मी सांगणार आहे. अश्वगंधा ही जी वनस्पती आहे ही वनस्पती आयुर्वेद शास्त्रात हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनस्पती शास्त्रानुसार राहू आणि केतूसाठी विशेष करून अश्वगंधा ही वनस्पती धारण करण्याची योग्य विधी विधान सांगितलेलं आहे. ज्याही लोकांच्या लग्न घरात पहिल्या आणि 7व्या घरात जर राहू केतू विराजमान असेल तरच आपण अश्वगंधा या वनस्पतीची विधियुक्त पद्धतीने धारण करण्याची क्षमता आपण आत्मसात करू शकता. विशेष करून अश्वगंधा ही वनस्पतीचं मूळ हे विशेष करून आपल्या जीवनामध्ये राहू केतू बरोबर शुक्र ग्रहावर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करते. वनस्पती शास्त्रानुसार जर आपण राहू केतूला बॅलन्स करायचा जर असेल तर अश्वगंधा या मुळीचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये धार्मिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या आणि सप्तचक्र पद्धतीने करू शकतो. विशेष करून या वनस्पतीचे फायदे आपण आता खालील प्रमाणे पाहूया. म्हणूनच राहू केतूचे वेगवेगळे उपयोग आपल्याला वनस्पती शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अश्वगंधा ही मूळ वनस्पती शास्त्रांमध्ये तिचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनस्पती शास्त्रानुसार ही मूळ तुमचा जर राहू आणि केतू जर खराब असेल तर तुम्ही ती धारण करू शकता. वनस्पती शास्त्रानुसार ही वनस्पती धारण करण्याची विधी अर्थात उत्तर भाद्रपदा, फाल्गुनी नक्षत्र किंवा फाल्गुन महिन्यामध्ये, श्रवण नक्षत्रामध्ये, पुष्य नक्षत्रांमध्ये ही वनस्पती आपण धारण करू शकतो. ही वनस्पती धारण करण्यास अर्थात विशेष करून उजव्या हाताच्या मनगटावर सफेद वस्त्रात या नक्षत्रांवरती धारण करावी. याने सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीचे फायदे हे घडून येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कमरेमध्ये सुद्धा सफेद रंगाच्या वस्त्रामध्ये एका दोऱ्यामध्ये आपण या नक्षत्रांवर ही वनस्पती इझिली धारण करू शकतो. या वनस्पतीमुळे तुमचा अडकलेला व्यवहार व्यवस्थित होतात. या वनस्पतीमुळे बाहेरील बाधा जर असेल तर ती कमी होते. या वनस्पतीमुळे तुमचे ऐच्छिक कामं सुद्धा पूर्ण होतात. त्याच्यामुळे नक्षत्रांवर अश्वगंधाची मूळ ही नेहमी आपल्या जवळ आणि याचे मूळ सुद्धा आपल्या जवळ ठेवायचे आहे. जर तुम्हाला ही मूळ मिळत नसेल तर नर्सरीमधून ही झाड तुम्हाला आणायचं आहे, ही वनस्पती तुम्हाला वापरायची. फक्त एकच ध्यान करायचं की नक्षत्र चुकू नये, त्याच नक्षत्रांमध्ये ती धारण करावी. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा अश्वगंधा या वनस्पतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा वास्तुदोष असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या वायव्य किंवा उत्तर किंवा ईशान्य दिशेला स्वच्छ जागी चांगल्या ठिकाणी अश्वगंधाचं झाड ठेवू शकतात आणि आपण आपलं आयुष्य उज्ज्वल करू शकतात. खूप खूप धन्यवाद.